उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे, ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठलीही अडचण नाही, ते नीट येऊ शकतं. बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे. गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो. गाडीत बसून 7-8 तासात नागपुरात पोहोचता येईल. खूप लोक समृद्धीने आले. म्हटलं आहे जर समजा विमान नाही आहे तर समृद्धीने यावं. बरोबर आहे, पण आमच्यासारखी किंवा आपण इथे अधिवेशनात येणार येऊ शकतो. पण काल आपण पाहिलं असेल एक जोडपं त्यांनी डिजिटल लग्न केलंय. कितीतरी लोक आपण पाहतोय, हाल पाहतोय, त्रस्त किती आहेत आणि कुठेही काही माहिती नव्हती त्या दिवशी. म्हणजे ते खट्टा म्हणून बोलायला चांगलं की तुम्ही ह्याच्यानी या आणि त्याच्यानी या, कोण वंदे भारतनी या, हे सगळं ठीक आहे. पण जे एव्हिएशन सेक्टर 2014 पर्यंत आपण पाहत होतो, केवढे तरी विमानं वेगवेगळ्या एअरलाईन्स होत्या. 2014 नंतर काय झालं की याच्यात मोनोपोली यायला लागली. का मारलं गेलं हे सेक्टर? दुसरी धक्कादायक गोष्ट ही देखील आहे, आपण पण ह्याचा अभ्यास करा. अनेक आपल्या देशात जे नवीन एअरपोर्ट्स उडानमध्ये बनवलेले आहेत, ते एअरपोर्ट्स त्याच्यावर हजारो कोटीचा खर्च झालाय आणि आता बंद आहेत. कामगार सेनेचा वाद मोठा उफाळलेला आहे. बैठक सुद्धा घेतली उद्धवजी साहेबांनी. कसं पाहता हा वाद पुढे हळूहळू वाढत जाणार? माझी इच्छा आहे की हा वाद वाढू नये. पण जर भाजपने राडा करण्याचा प्रयत्न केला, कुठेही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर दिलं जाईल. ह्याच्यात एक आपण टॅक्टिक पहा. भाजप असं करतं, मुंबईत आता 2 पंचतारिका हॉटेलमध्ये केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे पोलीस बंदोबस्त लावतं आणि त्यांच्या मागून SRPFच्या मागून लपून हे भाजपची काही टोळी येते आणि स्वतःचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न करते. ह्याच्यातून 2 गोष्टी येतात. एक, स्वतः काही करण्याची हिंमत नाहीये, पोलिसांचा वापर केला जातो. पण दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सरकारी बाकीचं पण म्हणजे यंत्रणा, मग महानगरपालिका असेल वगैरे, त्याच्या माध्यमातून तिकडचे हॉटेल्स असतील, इंडस्ट्रीज असतील, त्यांना दमदाटी केली जाते. आणि ही दमदाटी केल्यानंतर आपण पाहताय तिकडचं वातावरण कसं खराब होतं. म्हणजे येणारे जे पर्यटन देखील आहे ते देखील भाजप घालवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातून करत आहे. जसे उद्योग गुजरातला पळवले तसं पर्यटन देखील पळवण्याचा प्रयत्न आहे. उद्धव साहेबांना असे म्हटलं तर विरोधी पक्ष नेता नसेल तर उपमुख्यमंत्री नसावं. तर त्यांनी म्हटलंय की तुमच्याकडे संख्याबळ जुळत नाही, त्यासाठी तुम्ही काम करा, आमच्या रडत बसण्यापेक्षा. नाही, पण तुमच्याकडे संख्याबळ आहे ना, मग तुम्ही 2 बोगस पद कशाला निर्माण केलेत? संख्याबळ तुमच्याकडे तर चांगलंच आहे. निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे, मग तुम्ही ही खोटी पदं का निर्माण केली? सर, हिंदी में जानना चाहेंगे आपके मित्र पक्ष जी एक ये पूरा होने दीजिए, फिर आता हूँ. विरोधी पक्ष नेता नाही आहे. दुसरीकडे विरोधकांना यावेळेस बंगले सुद्धा दिले गेलेले नाही आहे. त्यामुळे असे म्हटलं की आम्ही रस्त्यावर प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं. म्हणजे हे सगळं जे वातावरण बघा, तुम्हाला सांगतो ह्याच्यातून जो सत्ताधारी पक्ष आहे भाजप आणि त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत म्हणजे अॅनाकोंडा आणि 2 विषारी साप, ह्यांची वृत्ती ही कळते की सगळं काही ढापायचं, सगळं काही हडपायचं आणि स्वतःकडे ठेवायचं. कोएक्झिस्टन्स हा त्यांच्यामध्ये प्रकारच नाहीये. आणि आम्ही कशासाठी भांडतोय? आम्ही पदांसाठी भांडतच नाही होत. आपण पहा, लोकशाहीमध्ये जे पद असायला पाहिजे ते नाही ठेवत आणि 2 खोटी पदं निर्माण केली. चला, त्याच्यासाठी पण आम्ही भांडत नाही होत. पण जे आम्ही सतत मागे लागलोय की कर्जमुक्ती द्या, कर्जमुक्ती द्या, ते तरी द्या ना तुम्ही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.